याले विचारा लागन, याले सगळंच माहित असन. दिगंबरच होता तिथं. कसं काय झालं तर दिगंबर, हो दिगंबर. अरे राम 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 नारायणराव. राम 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 राम. बोला, काय म्हणता? अरे ठीक आहे, मला सांग का हे शर्यतीचं कसं काय म्हटलं? तात्या मार दारू पिऊ राहिला, मार परेशानीत आहे, पुरा टेन्शन आलं म्हटलं त्याले, पुरा परेशानीत बसलाय तो. काय बोलू राहिले नारायणराव तुम्ही? असं कसं झालं? असं तर नाही व्हायला पाहिजे. काय झालं पण नेमकं? अरे मी तुला सगळं सांगतो, पहिले शर्यत कशी लागली ते मला सांग, मग मी तुला सगळं सांगतो. बसा, सगळं सांगतो तुम्हाला सुरुवातीपासून काय कसं घडलं तर ते. अरे बिस्क्या थोडा मागं होईना रे, मला पाहू दे जरासा. पाय ना तर दिसून नाही राहिला का तुले? अरे राम 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 राम. कुठं चाललो विनायकराव? अरे कुठं नाही, आशेगावले चाललो. तिथं म्हणते हेल्याची टक्कर आहे जराशी. आपला साळभावाचा हेला आहे आणि गाववाल्याचा. चांगलं बक्षीस बी मोठं आहे, तर चाललो बापा आले. चला चल सांगत काय आहे, बसणं चाललं जाऊ. 50-50 रुपये तिकीट आहे. अरे नाही नाही, जाय तू, ये पाहून जा. कुठं आहे विनायक काका? कुठं आहे म्हटलं टक्कर? आता आम्ही मोबाईलवर पाहू राहिलो, पण ते दुसऱ्या इकडली होय. आपल्या इकडे कुठं आहे म्हटलं? आशेगावले आहे बा. चलशील तर चल ना पाहिले. गर्दीला असं ना हो. आता बिना गर्दीचा कार्यक्रमची मजा येईन का, तूच सांग आता. हा, गर्दी असली तेव्हाच मजा येते कार्यक्रम पाहिले. असे ना गर्दी आपल्याला काय करावं लागते, दुरून पाच आणि बस. अरे बक्षीस बी लय मोठा आहे. हा, 10 लाख रुपये बक्षीस आहे. कायले म्हणते 10 लाख रुपये? पुढच्या वेळेस जाऊ गजा माय बिन आपला हेला घेऊन. आपला हेला बिला खतरनाक आहे ना, ऐकत नाही तो. अबे तर येणं मग घेऊन काय राजा, तुला पहिले सांगितलं असतं तर तू या फॉर्म भरून टाकायला लावला असता माझ्या साळभावाले. अरे त्या हेला खतरनाक आहे ना, म्याय पाहिला आणि त्या हेला, पण आता माय लक्ष नाही राहिलं. म्यातलं कुस्ती करते का नाही करत बा, आपल्याला का माहिती एवढं नाही का हो बाबूजी? आपल्याला थोडी माहिती आहे आता का मान्य कुस्ती खेळवते का नाही खेळवत. अरे आपल्या गावात पाहिजे एखादी गोष्टी. काय वाटतं दिगंबर भाऊ तुम्हाला, पाहिजे का नाही पाहिजे? अरे वा वा, पाहिजे नाही तर काय. जरा आपल्या गावात थोडीशी पब्लिसिटी झाली पाहिजे ना. आपल्या गावाचं नाव रोशन करायचं आहे ना. दुसऱ्याच्या गावात जा आपले हेले घेऊन खेळाले, हे कुठपर्यंत योग्य आहे तुम्हाला काय वाटते? अरे आप्पाजी, मनाचा हेला काय कमी नाही आहे. पहिले खतरनाक आहे म्हटलं, अटपत नाही तो दोघा तिघाले. मग त्याच्या गावाच्या ना आम्ही त्याला चांगलं सोडतो, जास्त वेळ आणत नाही. अरे मग काय तिथं काय असे तसे हेले येते काय? सगळे टॉपचेच येते ना, सगळे भारी भारी हेले येते. हेल्याची टक्कर काय मजाची असते काय? कोणत्या दोघांची हेल्याची आहे? अरे तो कमलेश नागेश, दोघांच्या हेलेची आहे. दोघांच्या हेलेला टॉप लेवलचे आहे ना. मग मागं तर राजा 2 घंटे चालली त्याची वाली. लय खतरनाक आहे ते दोन्ही हेले त्याचे. ते दरवर्षीच राहते त्याचं वालं. काहीतरी नवीन पाहिजे लोकाले, नवीन नवीन हेले पाहिजे. म्हणू काय याच्या बाद जर झाली तर मण्याचा हेला येते म्हणतो बा खेळाले. सांग काय म्हणतो तर काही नाही. 20,000 रुपये भरणं आहे, 10 लाख रुपये जितणं आहे. मन म्हणे हा. अरे एक नंबर आहे ना. मन मन कसे 10 लाख रुपये जितन तू? तुला भरोसा आहे ना त्या हेल्यावर? भरोशाचं काय रे बा, जनावर होते. आता दिसून राहिला धाड दीप पाळा उठत नाही ते दोघा तिघाले, पण त्यानं त्याचं दाखवून दिलं तर काय करा. अरे तू एक काम कर राजा. अरे यावेळेस म्हणे तू आपल्या गावातच भरो ना राजा. हा, आपल्या गावातच म्हटलं हेल्याची टक्कर भरो, काही दुसऱ्या गावाला नको भरू. नाही आपल्याला तर एवढं माहित आहे का, आपल्या हेल्याच्या टक्करला एक बी नाही आपल्या गावात. हो, असा हेला आहे आपला असा देते ना तो फाईट. अरे बापा, मागं ते जंगलीवाल्यासोबत झाली ना त्याची, चढता चढता जंगलीवाल्यालाच तर पुरं घायल गेलं त्यानं. अरे काही नसते ना रे बाबा, लय तुर्रमकाचे पडले हेले. मजा काय काय, पण त्याला इच्छाच असन तर भरू ना. मग काय उरायलं? हा, कर हेल्याची टक्कर भरू. काय उरायलं त्याच्यात? अरे आपल्या हेल्याच्या टक्करले तर पाहिजे कोणता हेला, तवाच उतरवून ना आपला हेला. नाही तर काही कोणासोबत खेळायला लावता काय, इज्जत घाटवता का माली? अरे त्यापेक्षा खतरनाक आहे तात्यापाशी. मग तात्याला काय मजाक समजला का तू? तात्यापाशी तर त्यापेक्षा टॉपचा आहे. मन्या भाई, फिर हो जाने दो अभी टक्कर. अब तो टक्कर का मुकाबला है. क्या बोलती पब्लिक? वा वा, आता तर झालीच पाहिजे. आता काही झालं चालते. अरे नमस्कार नमस्कार टाट्या, कुठं चालला रे एवढ्या गडबडीत? कुठं नाही, इथं हेल्याची टक्कर आहे म्हणते. आशेगावले चाललो बा तिकडेच. अरे हे विनायकराव बी तिकडेच चालले ना. त्यानं सांगितलं आम्हाला का आशेगावले टक्कर आहे म्हणून हेल्याची. आता डबल सीट असती तर नेलं असतं विनायकरावले बसून गाडीवरच, पण आम्ही टिबल सीट आहे ना. त्याच्यात मोहन बी म्हणे येतो म्हणे. आता ते बस नाही उरायला वाटते. नाही नाही, जा तुम्ही, येतो बस ना. काय 15-20 मिनिटाचा रस्ता आहे तो. काबल का तात्या, एवढा मोठा लेखा त्या गोल्डन चान्स सोडला राजा, त्या हेला भीताला टक्कर आहे म्हणते रे. आता लोक म्हणते बा, आपल्याला थोडी माहित आहे कसं आहे काय आहे तर. आपण त्याला हात बी नाही लावत, एवढा गरम आहे तो. बस उन्हाळीतच घ्यायची पाहिजे तो. या सोन्यांच्या त्याला काही फेकलं त्यानं उन्हाळीनं, विचार ना. अरे बस बाबा, सगळ्या जनावरांच्या वाई लागतो मी, पण याच्या हेल्याच्या वाई नाही लागत. बस चांगला अनुभव आहे मला. अरे काही नाही ना रे म्हणे, काहीच नाही ना. मी पाहिलाय ना, तू भेला पाहिजे म्हणून होय ते म्हणून राहिले तात्या सोन्यांचे त्या. मग यानं पहिलेच प्लॅन बनवून आणला. नाही तर इकडून काय गेले ते, तिकडून बी रस्ता होता त्याला झाले. असं म्हणतं काय? ठीक आहे मग मॅचीत बी 50,000 जितलोच आपण याची वाले. आता इकडे वकरून घेऊ. हा, थांब थांब, मी काय म्हणतो मग तात्या, होऊन जाऊ द्या ना मग 2-2 आज. तुम्ही एवढी गॅरंटी घेऊ राहिले तुमच्या हेल्याची तर. हा, मला माझ्या हेल्यावर भरोसा आहे, तुम्हाला तुमच्या हेल्यावर भरोसा आहे. होऊन जाऊ द्या मग. हा, काय म्हणता सांगा तुम्ही. चल तात्या, होऊन जाऊ दे. तू त्या हेल्याची गॅरंटी घेता ना, तुला माहिती आहे टक्करचा आहे म्हणून.
आणि विनायकराव बी सांगू राहिले. आता आमच्यापेक्षा ह्या टक्कर कुस्तीत नाही विनायकरावचं लय मोठं हे आहे, तत्वज्ञान आहे. अरे ठीक आहे, हेल्याची कुस्ती लावून बी देऊ आपण. हा, पण माय कसं म्हणणं आहे का म्हटलं जितने वालेले काय हारणे वालेले काय, काही ना काही तर भेटलं पाहिजे ना. आम्ही आमच्या जनावराचा धिंगाणा करू काय, एवढं खाऊन पिऊन मोठं करू राहिले त्याला आम्ही. हा, तुम्हाला काय वाटते तुम्ही सांगा. तू सांग रे म्हणे बाई, तुला तरी पट्टे काय हे, तू सांग. हारणे वालेले जितने वालेले काही ना काही भेटलं नाही पाहिजे काय, तुला काय वाटते. वा वा, हे गोष्ट 100% बरोबर आहे. हा, खेळणेवाला खेळू राहिला, मजा घेणेवाला मजा घेऊ राहिला. हा, त्याच्यावर जे सट्टा मट्टा लावू राहिले ते सट्टा मट्टा लावू राहिले. आमचा काय आहे, आमचा दोघांचा काय आहे. बाकी सगळं खर्च किरकोळ खर्च आम्ही करतो. हा, आम्ही जे आहे आम्ही वर्गणी करून बाकीचा खर्च करतो, जे बी टेबल पाण्याचा आहे. बाकी जे तुमचे शर्यतीचे आहे, तुम्हाला एवढा भरोसा आहे तुमच्या जनावरावर, तर तुम्हीच 5-5 लाख टाकून द्या. जो जितला त्याला 10 लाख रुपयाचं बक्षीस. ठीक आहे. तर आता आपल्याला मागचा बदला घेणार म्हटलं बॅट बॉलच्या वेळेस मन्यानं माहित नाही का तुम्हाला किती खालीपणा दाखवला तर मग. हा, आता काही झालं चालन, आपल्याला हेल्याची टक्कर जित नाही. अरे त्याच्यासाठी तर मी हवंच म्हटलं. कशी गोष्ट करतो तू, त्याच्यासाठी जाऊ म्हटलं ना. मग 50,000 रुपये चालले गेले ना. इकडे सारखे 5 लाख घेतून मी आता. थांब ना तू, आतापासून ढेप चोरी चालू द्या चांगली ताकद ना. हा, गवत गिवत पेंडका आणून टाका दिले जरासं चांगलं तगडं करा. अरे अटपतच नाही ना राजा, ते अटपतच नाही ना. चला सांगा दादा पटकन मग काय आहे तर, नाही तर मग भेले म्हणून समजू काय. अरे तात्या का तुम्हाला काय भेणाऱ्यातले दिसू राहिले काय, भेट नाही झुकेंगा नाही साला. हा, तात्या बोलते अबे ते 50,000 रुपये हारले तर झोल नाही खाल्ला. हा, आणि हे आता याला भिव राहिलो का मी. चला होऊन जाऊ द्या ना मग तात्या. मला मा हेल्यावर भरोसा आहे, तुम्हाला तुमच्या हेल्यावर भरोसा आहे. होऊन जाऊ द्या मग. हा, जसं मॅचेत घेतलं होतं आपणच पैसे भरले होते आणि आपणच जितलो होतो, तसं मग आता काय करू. हे बाकी किरकोळ खर्च पाहून राहिले तर मग काय सारखाच रस्ता सप्पा आपला, त्यालाच तर जास्त खर्च लागते. हा, जास्त काही लोड काही घेऊ नाही. चला होऊन जाऊ द्या. घ्या उचला इडा उचला. मग काय म्हणतो सोन्यांचे ते तुम्ही सांगा. तुम्ही म्हणसा ना तुम्ही थोडासा हातभार लावू लागसा तर मग मी त्याला हा म्हणतो समोरच्याले देतो मग जबान, उचलतो मग विडा. तात्या तुम्ही कोणताही काम करा, आम्ही तुमच्या सोबत आहे. आणि मेन म्हणजे आपल्याला घ्यायचा आहे बदला. हा, बॅट चेंडूचा बदला घ्यायचा आहे. आपण हारलो होतो, आता तो दिवस आलाय आपल्याला जिताचा. तुम्ही हा म्हणा, आम्ही तुमच्या मागाचा हातभार लावाले, काही लोड नका घेऊ. जेवढे बी आपले दोस्त मित्र आहे ना सगळे तुमच्या सोबत आहे. चला घ्या उचला विडा उचला. चल ठीक आहे, झालं पक्क. चला आमच्या गुन्हे पक्का आहे. ठीक आहे, 10 लाख रुपये बक्षीस. जो जितल तो 10 लाख रुपये घेऊन जाईल. बाकी काय आहे ते तुम्ही तुमचा खर्च पाण्याचा पाहून घेता. तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे. विनायकराव तुम्ही सबूत आहे म्हटलं इथं. अरे काहीच टेन्शन नका घेऊ तुम्ही त्याचं. मी इकडून फिल्डिंग लावतो, सगळ्यापासून पैसे वगळतो. लोकाले पाचले आवड आहे, लोक तिथं चालले ना. हा, बसा करून गाडी करून कामं पाडून वावर धुऱ्याचे कामं सोडून टक्कर पाले चालले. आपल्या लोकांना आवड आहे. सोनिया जेत्या हारने के लिए तैयार रह जा. आ देखे जरा किसमें कितना है दम. हा, सोन्यांचे त्या तात्या चला हारायला तयार राहायचा. अरे घे ना, नशीब म्हणा तुमचं चांगलं वालं का ते माझ्या धोत्रानं साथ नाही दिला. नाही तर बस आम्हीच काढली असती ते मॅच. सपनात जितत होते तुम्ही, सपनात. हा, हकीकत मध्ये नव्हते जितत. तात्या अब तेरे हेले की टक्कर है, डरना जाना. टक्कर खेलने से पहले उसको ढेप खिलाना. हारने के लिए तैयार रहना तात्या. पाहू ना आता, पाहू ना. तू इथंच आहे, आम्ही इथंच आहे. कोण कोणावर भाडी भरते आता पाहून घेऊ कोणाले. चल मैदानात भेटू आता. चला येतो, टाइम उराला तिथं गर्दी होईल मग. चला मी येतो तुमच्याच माग. इथं गोष्टीत टाइम होऊन गेला आपल्याला. तो टेन्शन नको घेऊ. हा, जरा सगळी लढू नको घेऊ म्हटलं. अरे हे जनावराचं काही सांगता नाही यार. अरे मी काय टेन्शन घेतो, मला भरोसा आहे ना तेवढा हेल्यावर. मग खिलाई पिलाई कशी आहे, ढेप चोरी हे ते चालूच राहते ना. असं तसा माल खाऊ राहिला ना. चला मोन्या डॉन मग तयारी लागा. अरे कुठं निघाले रे बा एक एकटे. अरे टक्कर आहे ना उद्या, हिला नाही आणू काय तू सांग. आणा लवकर आणा जराशे पाहिजा बाबा. हा, अटपत नाही तो, जरा लढ घेतो हाती. मोन्या डॉन आणतो त्याला बरोबर. आणतो काही लोड नका घेऊ. बरोबर आणतो त्याला, सारखं करतो त्याला पहिले जरासं. पहिले झोड पेदा लागेल ना. हा, असं अंगाला हात नाही लावू देत ना तो, झडतीच मारते ना. जीत आपली पक्की आहे म्हणे. अरे हा ना, जीत आपलीच आहे. नाही तर कोण आपल्या टक्करले, कोणीच नाही ना, कोणीच नाही. तात्या म्हणून आला ना मी जिततो, माहीतच पडते आता बघतात. चल हट येतो. अरे आपणच जिततो, काहीच लोड नाही आहे. पाहिला मी तात्याचा ह्याला, काही एवढा तडफडता नाही आहे जेवढा मण्याचा आहे. पाय रे पाय पिवा कसा आहे डेंजर. पाय कसा आपला हत्यार. ते मला नाही वाटवायला बघ अंगाला हात लावू दे म्हणून. ते पाहूनच पाना कसं राहिलं तर लय डेंजर आहे बाबा येतो. थांब जरा लट आणतो मी, तसं ऐकत नाही तू. अरे आण रे जरा पटकन आण. ते पाय कसा पाहू राहिला तो. लट नाही आता हे काळी सापडली बा. घे येणं दे झोडपे त्याच्या. तसं मार नको म्हणे त्याला बिनफुकट. हा, तसं जर मारशी तर मग झालं. मग ते उन्हाळी तर घेन तुले, शांततेत घे जरा प्रेमानं. काय जरे बाबा आरामानं जरासा म्हटलं. अरे काहीच नाही करत ते, भ्या नाही लागत त्याला, काहीच नाही करत. अबे वाचो दे पिवा. पया रे ऐकून नाही राहिला रे बा हेला. अरे उतर रे मला पिवा, उतर रे. कुठं पयाला रे. अबे तुले म्हटलं होतं ना राजा, तुले म्हटलं होतं ना का त्याच्यापाशी काळी घेऊन नको जाऊ ना. बिनफुकट कायले मारा लागत होता. अरे मला काय माहित, मला वाटलं का काहीच नाही करत तो. त्यानं उन्हाळी तर घेतला राजा मला. उठ आता.
काय लेका माणूस आहे तू खरंच बाबा. पण म्हणे त्या लक्षात आलं का काही आलं का म्हटलं लक्षात. काय लेका हसू राहिला तू मला त्यानं उन्हाळीत घेतलं तू हसू राहिला काय लक्षात आलं त्याले. जीत आपली पक्की आहे हा असं असतं पाहिजे हेला आटप लागतं नाही पाहिजे कोणाले तरच जितते ना. समोरच्या हेलाले बी घेते तो तसंच उन्हाळीत जसं तुला घेतलं मग तो माणसालेच तर दुश्मन समजू राहिला. मग त्याच्या समोर जर त्याच्याच वाला सारखा आला तर तो आहे का काय आलं का लक्षात. हो राजा बरोबर बोलू राहिला तू. पण आता येले म्हटलं आणाव कसं तिथं खेळाले. तू टेन्शन नको घेऊ त्याले पहिले फक्त कसं बी करून आपल्याला पकडायचं आहे. पकड त्याला बांध मग ते त्याला चांगले झोडपे दिला का मग तो आपल्याला भेटे. मग आपल्या तिला दिसला का तो आपण जसं म्हटलं तसंच करा हा एवढं काम कर फक्त तू. चल तो तिकडे पळाला आता त्याला पकडू त्याला बांधू चांगलं आणि पहिले दिवस आता झोडपे मग होऊन जाते तो सारखा. मग घेऊन जाऊ त्याला घराकडे ढेप चोरी खाऊ घालू आणि मग डायरेक्ट उद्या रणांगणात. तेच तर म्हणून राहिलो मग मी. चल पकडू त्याले त्या तिकडेच पळाला तो. चल बहुत भगाय रे तूने. चल दे म्हणे दे आता त्याच्या पाठीवर दे जरासा लय येडे झाले करू राहिला तू. दे चांगले दे असं तसं ऐकून नाही राहिलं होतं आपल्याला. दे उद्या त्याला फायटिंग वर उतरा उद्या करणं तू किती मस्ती करतो मार ना समोर त्याले हा तात्याच्या हेल्याले मारतो म्हटलं इथं आम्हाला मारू आला तो आम्हीच त्याला खाऊ पिऊ घालू आलो. दे म्हणे दे पाटकाळीवर दे त्याच्या. बस अडपला तो झाला शांत झाला आता आपल्याला गाडीने जमन नाही दोघाले न्याय लागन. दोघाले दटपून राहिला फक्त दोघाले घेऊन राहिला कोणाला घेऊन नाही राहिला. गाडी नंतर घ्यायला येऊन जाऊ आपण. चल याला पैदल घेऊन जाऊ आता तसंच करावं लागन त्याच्याशिवाय पर्याय थोडी आहे. चल हेला चल पाहिजे जरा आरामाने नाही पळण नाही तर तू रस्त्यानं. अरे इकाले घेऊन चालला का म्हणे बाजारात हेल्याले. हाव रे इकतं काय कर आता सौदा सांग किती द्यायला लागते त्याचेवाले. अरे मी काय इको पाटील मदनराव मजा घेऊन राहिले. मग कुठची तयारी होय. तयारी म्हणजे आता तुम्हाला माहीतच पडून जाय उद्या तुम्हाला माहीतच पडून जाईल कायची तयारी होतं. चला बरं मदनराव वेळ उरायला आपल्याला. आता जाता पुरं गाव विचारते म्हटलं म्हणे आपल्याला. जाऊ दे ना एवढं लोड घ्यायला पुरते काय. बस राहू दे इथं ढेप चोरी त्याला चार आता हा. चल मी जातो घरी. अरे हेला काय आणला रे इकडे. उद्या टक्कर आहे त्याचीवाली तात्याच्या हेल्यासोबत म्हणून आणला त्याले. कायले रे जास्तीचे काम केले फालतूचे टक्कर आणि मक्कर लावले तिकडेच राहू द्या लागत होतं त्याला कायले आणलं. मस्ती करते तो तिकडे जाऊ द्यायचं होतं त्याला कायले आणलं इकडे. लहान लेकराले मारलं गिरलं तर काय करा होणार. सांगून देत असं का कोणी जिथं लहान लेकरू येऊ नका म्हणून सध्या उद्याच्या दिवस मग परवा अधिक नेऊन ठेवतो त्याला तिकडे. राहू द्या आता आणला शर्यतीचा होय तो. घे पान घरची लाव त्याला जराशी. तूच घेन तूच लाव मला नको सांगू आणलं काय त्याले तूच लावत बस. काय जो बिस्क्या जरा जास्त समोर नको करू नाही तर पिचकून टाकन तुले तो हा बेकार आहे तो. म्हणाले सगळी घोपाटलं ते ना. अरे हाव काय मागच राहा लागन बाबा दिसून भल्ला डेंजर राहिला तो. अरे म्हणे त्याला काजू बदामा चारणं जराशा का ढेपच चारशीन काय. काजू बदामा चार जराशा घेऊन ये ना मग त्या घरच्या लावून दे. मी काय नाही म्हणून राहिलो काय पण म्हणाले तर काहीच नाही करू राहिला रे. काही नाही करू राहिला. अरे काय विचारतो तू राजा. बस चुपचाप राह कुठे कचरा नको करत जाऊ. चुपचाप राह जरा शांत राह. सगळेजण इथंच थांब जा. त्याला मस्त धुवून टाकू पाणी गिनी पाचतो मी त्याला हा. जरा खाऊ घेऊ द्या त्याला. चला आपण तोपर्यंत येऊ जरा असं बाहेरून. पण लय डेंजर आणला बाबा लय डेंजर दिसू राहिला तो पाहिल्या बरोबर भ्याचा होय. अरे अजून आपण तात्याचा पाहिला नाही कसा आहे तर आपण आपलाच पाहिला. अरे मी पाहिलाय तात्याचा काही एवढा विशेष नाही आहे तो म्हशीसारखाच दिसते काहीच कामाचा नाही आहे. काय पोर आली दिलीप भाऊ. ओ दिलीप भाऊ भाऊले काय ऐकून येऊ राहिलं एवढे गोरनं पाहू राहिले ते. ओ दिलीप भाऊ काय म्हणून राहिलो म्हटलं ऐकू येऊ राहिलं का नाही. अरे बोला. अरे लक्ष आहे मला पण एवढं खतरनाक चालू इकडे काम त्याच्यानं माझ्या काय लक्षच नाही चाललं दुसऱ्या इकडे. कायचं काम काय पाहून काय राहिले असे तिच्यात. अरे काही नाही हेल्याची टक्कर पाहू राहिलो. काल मोहन गेलता ना तर मोहननं व्हिडिओ काढला मग पाहू राहिलो त्याच्या ह्याच्यात लय खतरनाक होती रे बा फाईट. 10 लाख रुपये होतं वाटते बक्षीस. अरे काय सांगू तुम्हाला नामदेवराव आणि अरविंद भाऊ. अरे एवढी मजा आणि एवढी गर्दी आणि काय लय वेळपर्यंत चाललं त्याचं. दोन्ही लय खतरनाक होते ते दोन्ही टक्करचे होते. आखरी म्हटलं जो हारला ना तो पळाला तर त्यानं एका जणाला घासत नेलं. तिथं पाहण्यात जे मजा होती ते इथं पाहण्यात नाही ना मोबाईलात. तर मी मोबाईलात काढली. आता तुम्ही म्हणे काढून आणला म्हणे तुम्हाला काम आहे तुम्ही काय आले नाही. अरे आगे रे भाई मेरे भाई आगे दे बरं जरा तंबाखू दे बा. अरे घेत जाय ना कधी त्या पैशाला का फुकटा फाकटाच पाहिजे काय. हाव काय असं आहे काय हा. आम्ही मागितलं तर फुकटा फाकटाच पाहिजे काय आणि तू घेतात आमच्यापासून खिशात हात टाकून देता ना. घे ना तर घे बरं चुपचाप राह जरासा. खर्रा नाही राजा मोहने तंबाखाची पुडी आहे चालते का तुले. दे अन्न तर आता मग खरं नाही तर काय करतो ते तंबाखाची पुडी दे. अरे जमलं रे बाबा विमलच भेटली. अरे साला गेलतो तंबाखाची पुडी काढाले विमलच हातात आली. भल्ला काम बे ऐकलं का. असं जीवाले वाटते बरं एक विमल खाल्ल्यावर. काय ले का शाहरुख आहे तू बी. एक पुडी ठेवली होती कशी आपल्यासाठी झालं आता ते झाली खतम. जाऊ दे घेऊन घ्या लागन दुसरी पांटी लिहून. काय पाहून राहिले म्हटलं दिलीप भाऊ तवाचे हा लय वेळचे पाहून राहिले तुम्ही सगळेजण इकडे गोष्टी करू राहिले आणि तुमचं काही लक्षच नाही.
अरे बाप रे, ये रे चालल्या हे वय रे कालची फाईट. तुला म्हटलं होतं ना चल म्हणून पाहिले. घे पाय हेल्याची फाईट घे पाहून इथं. कोणं काढली मोहन त्या काढली का रे? त्याच तर मोबाईल दिसू राहिला. अरे तिथं जे मजा होती ते मोबाईलवर नाही आहे. बम गर्दी होती. तात्या बी तर होते रे. तात्या, सोन्या, चेत्या बम होते. विनायकराव लय मजा आली रे बाबा, लय मजा आली. हो नामदेवराव, एखादी आपल्या गावात भरवा लागते हेल्याची फाईट. लागन तेवढे तर हेले आपल्या गावात. हा भरवाच लागते. तात्यापाशी तर आहे. तात्यापाशी लय डेंजर आहे बाबा. हा मोन्यापाशी आहे, तात्यापाशी आहे, पाटीलपाशी आहे, लय जणापाशी आहे. हेले भरवाले नाही पाहिजे काय? दुसऱ्याच्या गावात जाऊन पाहू राहिले. आपल्या गावात कधी येईन मजा? अरे कसं आहे नामदेवराव, आपल्या गावातले लोक कने दुसऱ्या गावात जाते पाहिले. हा आणि दुसऱ्या गावातले लोक म्हणते का तुमच्याच गावात एवढे हेले आहे, तयार करा म्हणते मस्त फायटिंग लिहा ना म्हणते तिले. अरे तुम्हाला सांगू का मी, तात्या जर याच्यात भाग घेतला असता तात्याचा हेला जिंकला असता. 100% गॅरंटी आहे. कारण तात्या कसा ढेप चोरी हे ते चालत राहते. आणि तात्याचा हेला भल्ला दणकट आहे. भल्ला दिसते पाहिले खतरनाक. मग अरे बापा, गाई गोंदांच्या दिवशीच तर त्याला काढला होता तर लोक काय म्हणे त्याले, इकता काय म्हणे. पण तो म्हणे नाही, इकत नाही म्हणे बाबा, इकत नाही म्हणे. शो काय म्हणे आपल्याला म्हणून ठेवलाय म्हणे त्याले. तात्या देखरेख बी तशीच करते. त्याचीवाली काळजी किती घेते. हा दिवस रात्र त्याला तेल चोपाडणं, त्याचे हातपाय धुवून देणं. कसं आहे मन्यानं, तात्यानं, पाटलानं, हा अधिक जेवढे बी कास्तकार आपल्या इकडले ज्याच्यापाशी हेले आहे त्यानं मस्त करायला पाहिजे. 2-3 महिन्यातून एकदा कुस्ती. थोडेसे गावातले लोक एकत्र येते. काय वाटते तुम्हाला नामदेवराव? वा वा, करायलाच पाहिजे. मांडू ना मुद्दा, मांडू ना आपण. हा मुद्दा मांडू म्हटलं तात्यापाशी मन्यापाशी. का घ्या बा जराशी फिरकी घ्या ना. लय दिवस झाला ना, जरासे गावातले लोक एकत्र नाही आले ना. नाही तर काय तर मार ढिल्ल्यासारखे राहू राहिले. अरे आहे ना तुमच्यापाशी, लोकांच्या गावात हेले नाही आहे म्हटलं तरी म्हटलं टक्कर गिक्कर एकत्र यासाठी तेवढ्या पुरती. यायला विचारा तुम्ही कालची मजा. हे दोघं आले, यायला विचारा. अरे काल सारखी मजा नव्हती. खरंच काल सारखी मजा नव्हती. काय गर्दी होती पाले आणि काय फाईट चालली. अरे बाप रे, जंगे दोघाची बी. काय आता तुम्ही सांगा तात्यासोबत काय झालं तर. अरे तात्याचा हेला पयाला, त्या सोन्या चेत्याच्यानं तात्याचा हेला पयाला अधिकपर्यंत दिसून नाही राहिला. म्हणून तात्या एवढा मोठा परेशानीत आहे. मार दारू पिऊ राहिला, मार टेन्शन आलं त्याले. तो कच्चा कसाच करू राहिला. सोन्या चेत्या पाहून राहिले पण दिसूनच नाही राहिला. हेला कुठं पयाला तर सांग आता कसं करावं होतं. आता ते 5 लाख रुपये बी हारून जाईल आणि हेलाही कुठे गेला तो दिसून नाही राहिला. मग आता कसं शर्यतीचं. मग नारायणराव आता कसं, तात्याची तर पुरी इज्जत चालली जाईल. सगळे लाख तात्याच्या नावाने भोंबलन. आता कसं. आता तर सगळं वरचेवाल्याच्याच हातात आहे. काय होईन कसं होईन तर. एवढी मोठी गोष्ट झाली नारायणराव, तुम्ही मला आता सांगू राहिले. अरे मला माहीतच नाही का सुरुवात कशी झाली, याची शर्यत कशी लागली, याची कुस्ती कशी लागली, एवढा दारू काऊन पिऊ राहिला तात्या. मला आता माहित झालं म्हणून मी तुले पाहिले आलो आणि तुला विचारायला आलो. कारण मला फक्त एवढं माहित होतं का बाबूजी आणि तू दोघच जण होते आणि विनायक, हे तुम्हालाच माहित आहे गोष्ट पूर्ण कशी काय झाली, सुरुवात काय झाली तर. म्हणून मी तुला भेटायला आलो. पाहू आता काय होते तर. सगळं वरचेवाल्याच्या हातात आहे.